क्लास दिसते बघा मंडळी, आणि फिनिशिंग ही याचं तितकं सुंदर आहे. किती मस्त आहे बघा, हे पण खूप सुंदर वाटतंय. आणि हे ऍक्च्युअली गिफ्टिंग साठी पण खूप छान आहे. लग्नामध्ये वगैरे पण देऊ शकता, किंवा ते रुखवत वगैरे मांडायचं असतं तेव्हा सुद्धा याचा खूप छान वापर होऊ शकतो. ही एम्ब्रॉयडरीचं हे आहे, पण बेस माझा खणाचाच आहे आणि खण वापरूनच मी तो बेस लावलेला आहे. सुंदर. ह्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे प्रकार मिळतील. म्हणजे नाचणारी बाहुली मिळेल, मस्त नाचणारी बाहुली आहे. ही पण आहे. हा नाचणारा बाहुला आहे. सो हे बघा, ह्याच्यामध्ये तुम्हाला प्रोडक्ट व्हेरिएशन्स इथे दिसून येऊ शकतात. हे इतकं सुंदर. युजली ज्वेलरी बॉक्स नाही, कारण की ते फक्त बाहेरच्या बाजूला यूज करतात, आतली बाजू मात्र प्लेन ठेवतात. ते अगदी व्हाईट कपडा असा लावलेला असतो. मस्त आहे ना, खूप क्यूट आहे. म्हणजे तुम्ही घरातल्यांचे फोटोज लावताय तिथे वरती सुद्धा हे लावता छोटस फ्रेम म्हणून, तरी छान आहे. सो हे फक्त घरासाठीच नाही तर मंडळी ऑफिसमध्ये सुद्धा तुम्ही हे ठेवू शकता, कारण की चाव्या हे सगळीकडे इम्पॉर्टंट असतात आणि ते कुठेही हरू नाही, ह्यासाठी म्हणून तुम्ही हे ठेवू शकता. आणि मागे बघा, ह्याला खूप छान पद्धतीचं फिनिशिंग करण्यात आलेलं आहे. तुम्ही ते व्यवस्थित खिळ्यावरती लावू शकता. नमस्कार मंडळी, मी ऐश्वर्या तुमच्या सगळ्यांचं ऐश्वर्या पेवाल ब्लॉग्स मध्ये खूप खूप स्वागत करते. वेडिंग सीझनला जोरदार सुरुवात झालेली आहे, पण तुम्हाला जर वेडिंग सीझन व्यतिरिक्त पण खरेदी करायची आहे तरी सुद्धा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे, त्यामुळे शेवटपर्यंत आवर्जून बघा. खरं तर आजचे जे काही प्रोडक्ट्स मी तुम्हाला दाखवणार आहे हे सगळे हँडमेड आहेत. होम डेकॉरमध्ये याचा वापर होईल, गिफ्टिंगसाठी याचा वापर करू शकता. म्हणजे बारसा आहे, किंवा तर डोहाळे जेवण आहे, किंवा वास्तुशांतीला गिफ्ट द्यायचंय, कोणाचं नवीन शॉप ओपन झालंय त्यांना गिफ्ट द्यायचंय, किंवा मैत्रिणीचं केळवण आहे तिला गिफ्ट द्यायचंय, किंवा तर वेडिंग सीझन मध्ये रिटर्न गिफ्ट म्हणून काही द्यायचंय, तर ह्यांच्याकडे 200 रुपयांपासून प्रोडक्ट्सची सुरुवात होते. हे सगळे हँडमेड प्रोडक्ट्स आहेत, कस्टमायझेशन अवेलेबल आहे. मी बोलतेय अनुराधा हँडमेड आर्ट्स अँड क्राफ्ट या ब्रँड बद्दल, जे अनुराधा कुपेकर या ताई चालवत आहेत बोरिवलीमध्ये. 2 वर्ष जुना ब्रँड आहे. होम बेस्ड बुटीक आहे, पण तुम्ही अपॉइंटमेंट घेऊनच खरेदीला येऊ शकता. त्यांचं जे सेटअप आहे ते बोरिवलीमध्ये आहे. सो तुम्हाला दिलेल्या नंबरवरती कॉल केल्यानंतर तुम्हाला त्या असिस्ट करतील, त्यांचा ऍड्रेस पूर्णपणे व्यवस्थित सांगतील आणि मग तुम्ही होम विजिट करू शकता, किंवा तर त्या वेगवेगळ्या पद्धतीचे एक्झिबिशन सुद्धा करत असतात. चला जास्त वेळ वाया न घालवता अनुराधा ताईंना भेटूयात आणि त्यांच्या प्रोडक्ट्सची माहिती त्यांच्याकडनंच घेऊयात विथ प्राइस रेंज. चलो लेट्स गो. मंडळी, सांगितल्याप्रमाणे अनुराधा हँडमेड आर्ट अँड क्राफ्ट या ब्रँडला भेट देतोय. अनुराधा कुपेकर ताई या ब्रँडला चालवत आहेत. नमस्कार. तुझं स्वागत आहे ऐश्वर्या, छान वाटलं तुला भेटून. सेम हिअर. सो तुमच्याकडे जे काही प्रोडक्ट्स आहेत ते सगळे हँडमेड आहेत आणि हे रिटर्न गिफ्ट मध्ये खूप जातात, हे असं मी ऐकलं होतं. सो ब्रँडची सुरुवात कधी झाली आणि का असं वाटलं की आपण ह्याच प्रोडक्ट्स पासून सुरुवात करा? ब्रँडची सुरुवात 1-1.5-2 वर्ष झाली. ओके. आणि खणाचे वगैरे असे प्रॉपर बघितलेले आहेत खूप ठिकाणी, पण मी काय म्हटलं की 2 वस्त्र एकत्र करून काहीतरी वेगळं असं युनिक करावं, म्हणून खण आणि पैठणी अशा दोन्हीचा हे मेळ घालून मग मी माझे प्रॉडक्ट्स बनवले. आणि त्याच्यात आता हल्ली थोडस हे कच्ची एम्ब्रॉयडरी वगैरे ह्याचा पण थोडासा वापर चालू केला. मस्त. सो बेसिकली जे इंडियन हँडीक्राफ्ट मधले जे पॅचेस आहेत किंवा जे प्रोडक्ट्स आहेत, क्लोथ किंवा जे फॅब्रिक म्हणतो, त्याचा वापर तुम्ही जास्त करता? हो, त्याचा वापर करते. आणि हल्ली तर छोटे छोटे ते पॅचेस पण येतात ना, जे आपण ब्लाउजला वगैरे लावतो, त्याचा पण एकदा वेगळ्या ह्याने त्याचा पण उपयोग करते. ग्रेट. तर मंडळी, हे सगळे हँडमेड आहेत. सो तुम्ही लग्नाच्या रिटर्न गिफ्ट मध्ये किंवा केळवणाच्या गिफ्ट मध्ये किंवा अजून बाकीचे बरेच फंक्शन्स होत राहतात तिथे पण गिफ्ट म्हणून देऊ शकता. तर सुरुवात करूयात प्रोडक्ट्स पासून. काय सगळ्यात आधी दाखवताय? आधी मी तुला दाखवते खण आणि पैठणीपासून बनवलेला हा ट्रे. आता हा बेसिकली मी काळा कलर वापरून केलेला आहे. त्याच्या ह्याच्यावर पैठणीची बॉर्डर लावलेली आहे. आता हे जास्त तुला उपयोगी कुठे येईल की आपण हळदी कुंकवाला वगैरे हे करतो, तेव्हा काळा कलर हा बेसिकली हळदी कुंकवाच्या म्हणजे संक्रांतीच्या ह्याच्यात खूप यूज केला जातो. क्लास दिसते मंडळी, आणि फिनिशिंग ही याचं तितकं सुंदर आहे. मस्त वाटतंय हे. ऍक्च्युली याच्यावरती काच आहे आणि वरती ट्यूबलाइट वगैरे असल्यामुळे तुम्हाला थोडं प्रोडक्ट रिफ्लेक्ट झालेलं दिसेल, पण तरी आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू. त्यामध्ये हे दोन खण वापरून मग त्याचं वेगळं असं परत हे असं हे केलं. येस. सो बेसिकली गंगा जमुना असं म्हणू शकतो की साडीच्या काठावरती जसं असतं तसं. सो खणाचा वापर वरती आणि खालती आणि मध्ये पैठणीचा सुंदर पॅच लोटसचा वापरण्यात आलेला आहे. अजून आहे याच्यामध्ये काही वेगळी व्हरायटी? सो हे बघा, इथे ठेवण्यात आलेली आहे. या बॉर्डरनी केलेलं आहे.
आणि इथे मोठी मुनिया बॉर्डर वापरलेली आहे, असं हे केलेलं आहे. खूप सुंदर. आणि याची साईज किती मोठी आहे? हा, याची मोठी आहे साईज, 10.5 बाय 12.5 आहे. ह्याच्यामध्ये पण कस्टमायझेशन मिळेल तुम्हाला, जर काही वेगळं पाहिजे असेल, वेगळे हे काठ मी दाखवू शकते, कपडा मी दाखवू शकते, आणि मग तशा प्रकारे तुम्ही ऑर्डर करू शकता. हा, आणि हे नुसताच खणाचं आहे, जस्ट काठ वापरून हे केलेलं आहे. त्याच्यामध्ये हा नुसताच प्लेन वापरलेला आहे. हे सगळे इरकल खण वापरलेत मी, त्याच्यामध्ये पॉलिस्टर हे नाहीये, त्यामुळे ही याची एक वेगळी शाईन तुम्हाला इथेच दिसून येईल. किती मस्त आहे बघा, हे पण खूप सुंदर वाटतंय. आणि हे ऍक्च्युली गिफ्टिंग साठी पण खूप छान आहे. लग्नामध्ये वगैरे पण देऊ शकता, किंवा ते रुखवत वगैरे मांडायचं असतं तेव्हा सुद्धा याचा खूप छान वापर होऊ शकतो. याची साधारण मला किंमत सांगा ना. ह्याची 950 आहे, ह्याची 750 आहे. जे पैठणीचं दाखवली पैठणी 950 आणि खणाची दाखवली ती 750. ओके. आता त्याच्यामध्येच आता हे जरासा वेगळा प्रकार करूया म्हणून असं हे खेलिया, जसं कच्छी एम्ब्रॉयडरीचं हे आहे, पण बेस माझा खणाचाच आहे. आणि खण वापरूनच मी तो बेस लावलेला आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे प्रकार मिळतील, म्हणजे नाचणारी बाहुली मिळेल, मस्त नाचणारी बाहुली आहे. ही पण आहे, हा नाचणारा बाहुला आहे. सो हे बघा, ह्याच्यामध्ये तुम्हाला प्रोडक्ट व्हेरिएशन्स इथे दिसून येऊ शकतात. हे इतकं सुंदर. आणि परत एक मेन आहे की तुम्हाला जर कुठला कलर स्वतःला असा पाहिजे असेल की मला हाच कलर पाहिजे आणि ह्याच्यामध्येच मला बनवून पाहिजे, तर मग त्याप्रमाणे तुम्हाला सगळं व्यवस्थित मिळेल, कस्टमाइज करून मिळेल. आता हा वेगळा प्रकार आहे, ह्याचे पॅचेस हे लावलेले आहेत आणि सो ही बेसिकली वापरलेला. खालती खणाचा आणि ते जे पॅच वापरतात ते कच एम्ब्रॉयडरी. याची काय किंमत जाते? ह्याची पण सेम आहे, 950. हा जरासा महाग आहे, कारण की ह्याची साईज मोठी आहे. बरं, तो 1000. साईज प्रमाणे काम किती पडतं त्याच्याप्रमाणे प्राइजेस ठरतात. पण बेसिकली 1000च्या आत तुम्हाला सगळे ट्रे भेटतील. अरे वा, ग्रेट. नेक्स्ट काय बघतोय आपण? नेक्स्ट आपण हा ज्वेलरी बॉक्स बघ. आता हा पैठणीचा आहे, त्याच्या आतमध्ये पण पैठणीच लावलेली आहे मी. युजली ज्वेलरी बॉक्स मिळणार, कारण की ते फक्त बाहेरच्या बाजूला पॅच करतात, आतली बाजू मात्र प्लेन होतं. ते अगदी व्हाईट कपडा असा लावलेला असतो, तर तसं नाही मिळणार तुम्हाला. हे दोन्ही साईडला, दोन्ही ठिकाणी तुम्हाला आतमध्ये पण हे मिळेल. आणि हे कच्छी एम्ब्रॉयडरीचं केलेलं आहे, ह्याला पण आतमध्ये असं पैठणीचं हे लावलेलं आहे मी. वा, खूप सुंदर. ह्याची काय किंमत जाते? ह्याची 650. हा बल्क ऑर्डर मध्ये मिळू शकतो तुम्हाला, पण फक्त बल्क ऑर्डर देताना एक 8-15 दिवसाचा तरी मला वेळ लागतो, कारण की तुमच्या ह्याच्याप्रमाणे बल्क ऑर्डर मी मिनिमम 10 तरी पाहिजेत, तरच मी बल्क ऑर्डर घेत. अरे वा, मस्त. सो हे लग्नासाठी पण उत्तम ऑप्शन आहे. बेबी शॉवर आहे, बाळाचं ते बारसं, त्यावेळेलाही तुम्ही देऊ शकता, किंवा केळवण गिफ्ट म्हणूनही चांगलं आहे. आणि स्वतःच्या घरासाठी पण हे खूप चांगले प्रोडक्ट आहेत. थोडं पारंपरिक टच ठेवायचंय घरामध्ये, आलेल्या पाहुण्यांना पण ते छान स्पेशल वाटावं म्हणून, तर अशा ट्रेचा वापर तुम्ही स्पेशल ओकेजन्सच्या वेळेला खास करू शकता. आणि कसं हे सेंटर टेबलवर तुम्ही जस्ट असं ठेवलं ना, तरी त्या सेंटर टेबलची एक वेगळी हे होऊन जातं, आणि घराचं पण एक असं वेगळा लुक बदलून जातो. त्यामुळे ह्याच्या कच्छी एम्ब्रॉयडरी मध्ये हे खूप पुष्कळ टाईपचे हे आहेत तुम्हाला दिसतात. सो हे बघा, हे पण किती मस्त आहे. सो हे पण एक खूप सुंदर ऑप्शन आहे त्यातलं. आणि हा एक ऑप्शन, हा मोठा आहे त्याच्यामध्ये. येस, हा छोटा आहे. सो एम्ब्रॉयडरी तुम्ही बघू शकता, म्हणजे प्रत्येक ह्याच्यावरती तुम्हाला वेगवेगळी डिझाईन आहे. हे काय, हे खूप छान आहे, मस्त हे आहे ना. हे छोट्या फ्रेम्स आहेत, जसं आता व्हॅलेंटाईन डे असतो ना, अगदी प्रत्येक वेळेस फुलच दिलं पाहिजे. कसं तुमच्याकडे राहतं. हो, तुम्ही ऍक्च्युली ना ते टेबलवर हँग पण करू शकता तुम्ही. ते मस्त आहे ना, खूप क्यूट आहे. म्हणजे तुम्ही घरातल्यांचे फोटोज लावताय, तिथे वरती सुद्धा हे लावता छोटस फ्रेम म्हणून, तरी छान आहे. जास्त म्हणजे स्पेस घेणार नाही. किती किंमत आहे त्याची? ह्याची 250. वा. सो अगेन हे लग्नाला पण तुम्ही रिटर्न गिफ्ट म्हणून देऊ शकता. किती सुंदर आहे, मस्त. आणि ते काय आहे, हा एक प्रकार मी आता नवीन इंट्रोड्यूस केला, की कोणाला मुलगी होते, कोणाला मुलगा होतो, तर त्यांना जर द्यायचं असेल, मुलगी असेल तर ही द्यायची पिंक कलर, मुलगा असेल तर हा. अरे म्हणजे मुलांच्या रूम मध्ये आणि बारशाला वगैरे द्यायला तुम्हाला हे खूप छान असं रिटर्न गिफ्ट. रिटर्न गिफ्ट ऑप्शन, रिटर्न गिफ्ट साठी 250 रुपयेच आहे सर. 250 रुपये. वा, खूप सुंदर आहे. मला हे खूप थॉटफुल वाटतं, मस्त आहे.
अच्छा, हे छोटेसे आता हे छोटेसे ट्रे आहेत. ह्याचा तुम्ही 1 कप, कोणी जरी आला तर 1 कप देऊ शकता, किंवा सेंटर टेबलवर एखादा छोटासा मनी प्लांटचा प्लांट ठेवला, त्याच्यात कोंडी ठेवली छोटी तरी होईल, किंवा कॅन्डल ठेवली तरी त्याचा एक लुक वेगळा सुंदर आहे. खरं आहे, म्हणजे कोणी एक जरी पाहुणा ग्लास तरी घेऊन जायचं असेल तर होऊ शकतं. काय किंमत आहे याची? 200 रुपयाला मंडळी. कसलं भारी ना. आणि ती बघू, ती पण तशीच सेम प्लेन मध्ये अशा पद्धतीची आहे. मस्त वाटतंय पण हे म्हणजे खूप थॉटफुल आहे. आणि मला आता विचारायचंय, समजा मला ही एक ट्रे आवडली आहे, पण ह्याच्यासोबत मला अजून 2-3 साईजेस वेगवेगळे हवेत, म्हणजे मला कस्टमाइज करून हवं, तसंही तुम्ही देता? हे काय सेम साईज आहे, ह्याच्यामध्ये मोठी साईज आहे. अच्छा, ओके. तसं म्हणजे अच्छा, ह्याच्यामध्ये सेम तशी मोठी पण आहे ना, म्हणजे हा सेट आहे तर होऊ शकतो. सो हे तुम्ही घराची वास्तुशांती आहे किंवा कोणाच्या घरी पहिल्यांदा जाणार आहात, गिफ्ट काय द्यावं, किंवा न्यूली वेड आहे ते नवीन घरामध्ये शिफ्ट होत आहेत, तर त्यांना कामी येणारं प्रोडक्ट द्यायचं असेल तर मग हे असं काहीतरी देऊ शकता. हे नक्कीच कोणाच्या ना कोणाच्या घरात 100% कामी येणार आहे. मस्त. सो ह्या ट्रेची किंमत काय जाते, कारण की हे जरा 500 रुपयाची. 500 रुपयाची. सो ह्याच्यामध्ये जे आतमध्ये कापड तुम्ही युज करताय ते मैठणीच आहे. अच्छा, पण ते समजा मला खण हवंय तर खणाचंही तुम्ही देऊ शकता. हा खणाचा पण तुम्ही जर बघितलं छोटं, हे मला तुला पाहिजे असेल, खूप आवडलंय, तर हा छोटा खणाचा पण होऊ शकतो असा. अरे वा. सो हे बघा, ह्याच्यामध्ये असे साईजेस आहेत. ही एक साईज आहे, ही एक साईज आहे, तुम्हाला रेक्टँगल हवंय तर त्याच्यातही अवेलेबल आहे. याची काय किंमत आहे खणाची? 750. सो अगेन हे कॉर्पोरेट गिफ्टिंग साठी पण खूप मस्त आहे. तुमच्या कंपनीला 1 वर्ष पूर्ण होतोय, 2 वर्ष पूर्ण होत आहेत, 5 वर्ष पूर्ण होत आहेत, तर त्यावेळेला एम्प्लॉईजला काय द्यावं, तर मग त्यावेळेला तुम्ही असं काहीतरी पण गिफ्ट देऊ शकता. मस्त. आता ह्याच्यामध्ये ज्या मोठ्या साईजेस पण आहेत, ह्या पण बघू शकतेस तू. ह्याच्यामध्ये मोर आणि हा मुनिया म्हणजे पोपट, हा अगदी व्यवस्थित व्हिज्युअल झालेला आहे. हा, म्हणजे अगदी विजिबल आहे, असं नाही की फक्त ते पॅच लावायचं, पण खूप छान पद्धतीने डिझाईन बसवलेले आहे. बऱ्यापैकी युजली मार्केटमध्ये जे पैठणीचे असे ट्रे मिळतात त्याच्यामध्ये कुठलाही पॅच कुठेही लावलेला दिसून येतो, पण ह्याच्यामध्ये जर तुम्ही डिझाईन जवळून बघितले तर तुमच्या लक्षात येईल की सगळे डिझाईन्स कान्या कोपऱ्यापर्यंत पण व्यवस्थित फिट केलेले आहेत, परफेक्ट फिटिंग आहे, आणि त्याचं काम, त्याचं फिनिशिंग ही खूप उत्तम दिसतंय. ह्यांची काय किंमत आहे? ह्यांची 750. बर. अच्छा, हे थोडे खोलवर आहेत ना? हा. हे आता आपण डायनिंग टेबलावर आपल्या बॉटल्स ठेवू शकतो वगैरे, मस्त. किंवा एखादं कॅन्डल ठेवू शकता, बेसिक पॉट ठेवू शकता, एखादा छान फ्लॉवर पॉट. खोल आहे ते म्हणजे पडत नाही किंवा असं डचमर नाही, किंवा तुम्ही ऍज अ ट्रे म्हणून पण युज करू शकता. तुमचा ग्लास पडणार नाही याची काय. हो, अगदीच. म्हणजे त्यांना भीती वाटते ना ट्रेमध्ये काही सर्व करायची, त्यांच्यासाठी एक मस्त ऑप्शन आहे. त्यामध्ये डिझाईन पण आहे, डिझाईन आहे, आणि ही डिझाईन बघा किती छान आणि सुंदर दिसतीये. सो मोर आणि पोपट अशी डिझाईनची प्रॉपर तिथे यूज करण्यात आलेली आहे, ती तुम्हाला दिसू शकते. ह्यांची काय किंमत जाते? ह्याची 750. बरं. सो मला इथे आता ब्रोकेड, पैठणी आणि खणा व्यतिरिक्त इथे ब्रोकेडची पण छोटस असं ट्रे दिसतंय. हा तुम्ही कसा युज करू शकता, ऍज अ ट्रे युज करू शकता, किंवा आपल्या चाव्या वगैरे ठेवायला पण तुम्ही हा युज करू शकता. इकडे तिकडे त्या चाव्या जाण्यापेक्षा ह्या ट्रे मध्ये ठेवलीस की त्या लक्षात येतं आपल्याला. मस्त. आणि अच्छा, मला ते फायबर आहे आणि हे वुडन आहे. अरे वा. सो हे बघा, हे वुडन फ्रेम आहेत. आता समजा मला वुडन फ्रेम मध्ये पैठणीचं काही करून हवं तसं तुम्ही करून देऊ शकता. मस्त. ह्याची काय किंमत आहे? ह्याची 450. सो ब्रोकेडचं कापड वापरून, आता घरामध्ये ऑफकोर्स प्रत्येकाचे कलर्स असतात. सो माझ्या घरामध्ये मी ब्ल्यू कलर जास्त वापरते, सो आय थिंक हे एक गुड ऑप्शन असेल माझ्या सगळ्या प्रोडक्ट्स मध्ये, म्हणजे जे ब्ल्यू कलर मध्ये मी घराचं डेकोर करते त्यामध्ये. त्याच्यामध्ये हा मोठा साईज आहे. अरे वा. सो हे पण तुम्ही बघा, असं कंबाईन पण गिफ्ट म्हणून देऊ शकता, आणि वुडनचा उत्तम पद्धतीने वापर करण्यात आलाय. ह्याची काय किंमत आहे मोठ्या वेळेची? ह्याची 700. ओके. अच्छा, त्याच्यामध्ये हा मोठा आहे. वा. सो हा पण एक मोठा आहे. साधारण ह्याच्यामध्ये 2 छोटे डिशेस राहू शकतात, कोणी पाहुणे आले की त्यांना ह्याच्यामध्ये काहीतरी स्नॅक्स वगैरे द्यायला. आणि वुडन आहे तर हे लवकर खराब होणार नाही, तुटणार नाही, त्यामुळे हे तुम्ही गिफ्ट म्हणूनही देऊ शकता. ह्याची काय किंमत? 950. सो ह्याच्यामध्ये एक ब्लॅक मध्ये दिसतंय मला तिकडे, आणि एक येलो मध्ये पण आहे. वा. सो अगेन जसं ताई म्हणाल्या, संक्रांतला, मकर संक्रांतला हळदी कुंकवाला जेव्हा महिला येणार असतील तेव्हा तुम्हाला वाण ठेवायचं, तर ह्याच्यामध्ये वाण सजवून पण तुम्ही टेबलवरती ठेवू शकता. जेव्हा आलेले पाहुणे त्यांनाही बघायला छान दिसेल, ते म्हणजे सजवलं छान जाणार तुमचं घर. मस्त.
आणि काळा कलर संक्रांतीला चालतो, त्यामुळे असं काही हे नाहीये. आता हे बघितलीस तर एक छोटा अजून छोटस हे केलेलं की होल्डर आहे. व्हेरी नाईस. मोर आणि हे आहे. सो हे फक्त घरासाठीच नाही तर मंडळी ऑफिसमध्ये सुद्धा तुम्ही हे ठेवू शकता, कारण की चाव्या ह्या सगळीकडे इम्पॉर्टंट असतात आणि ते कुठेही हरवू नये ह्यासाठी म्हणून तुम्ही हे ठेवू शकता. आणि मागे बघा, ह्याला खूप छान पद्धतीचं फिनिशिंग करण्यात आलेलं आहे. तुम्ही ते व्यवस्थित खिळ्यावरती लावू शकता आणि त्याच्यामध्ये मुनिया बॉर्डर आणि असं पोपट आणि मोर अशी डिझाईन आहे. याची काय किंमत जाते? ह्याची 550. 550. ह्याच्यामध्ये पण कस्टमायझेशन मिळेल तुम्हाला, जर खणाचं पाहिजे असेल. अलीकडे असं खूप ट्रेंड आहे ना की होल्डर वरती लोक नावं लिहून घेतात, तर तसंही तुम्ही काही करून देता का? आता हे बघा, की होल्डरवर पण देईल तुला मी नाव करून, आणि अशी नेमप्लेट पण अशी प्रॉपर बनवलेली मिळते. वा. सो हे तुम्ही बघू शकता, खणाचा मस्त वापर करण्यात आलेला आहे. नेमप्लेट आणि विथ तुमचा फ्लॅट नंबर. सो गिफ्ट म्हणून स्वतःच्या घराला काही नवीन लुक द्यायचा विचार करत असाल तर ह्याचा उत्तम वापर होऊ शकतो. ह्याची किंमत काय जाते? ह्याची किंमत जाते 1400 रुपये तुमच्या अक्षराप्रमाणे. आणि तुम्हाला समजा काही स्वामींचं कटआउट पाहिजे किंवा गणपतीचं कटआउट किंवा नुसतीच फुलाची डिझाईन वगैरे पाहिजे, त्याप्रमाणे हे बनलं जातं. या खणामध्ये पण तुम्हाला तुमची चॉईस मिळेल, म्हणजे तुमच्या घराला कुठला कलर आहे, दरवाजाला कुठला कलर आहे, फ्रेमची पण कलर तसा बदलला जाईल. तुम्हाला पाहिजे तो फ्रेमचा कलर मिळेल, पाहिजे की आतला खणाचा कलर मिळेल. आणि ह्याच्यामध्ये पण गोल्डन, रेड, येलो कुठलाही मिळेल. अरे वा, मस्त. सो ह्या सगळ्यासाठी तुम्हाला ताईंना कनेक्ट करावं लागेल दिलेल्या नंबरवरती. पण हा म्हणजे की होल्डर मध्ये पण तुम्हाला 6 होल्डर्स आहेत, त्यामुळे बऱ्यापैकी घरातल्या चावी वगैरे पण, गाड्यांच्या चावी वगैरे पण राहू शकतात ह्याच्यामध्ये. ग्रेट. त्याच्यातली ती मोठी फ्रेम आहे का? हा, ही मोठी फ्रेम आहे. ह्याची काय किंमत? ही सेमच किंमत आहे, फक्त मी जराशी मोठी हे करून. ओके, मस्त. सो अगेन ही खणामध्ये पैठणी मधली आपण पाहिलीच. सही. आता हे कोस्टर्स आहेत, हे मोर आणि पोपट असे बनवलेले आहेत. तुम्ही असं पाहिजे तर एक सेट करू शकता असा. वाव. असा तुमचं गिफ्ट एक 1000 रुपयाच्या ह्याच्यामध्ये तुमचं गिफ्ट व्यवस्थित बसू शकतं. आता ही फ्रेम आहे, ही सरस्वती प्लस वीणा, ह्या 2 सरस्वतीचे हे सिम्बॉल हे केलेले आहेत. ही हँग करायची आहे. ही 850 रुपयापर्यंत तुम्हाला मिळेल. त्याच्यामध्ये एक हा असा पण हे केलेला आहे, आडवीत ठेवलेली आहे सरस्वती. सो खणावरतीच मेन जे आहे ते खण आहे, खणावरतीच काम केलेलं आहे. त्याच्यामध्ये ह्या अगदी छोट्या अशा ह्या आहेत. या 250 पर्यंत तुम्हाला मिळू शकतात. कितीपर्यंत? 250 पर्यंत. 250. व्हेरी नाईस. आणि हे बल्क ऑर्डर मी खूप घेते, कारण की या जातात पण. राईट. आता ही अन्नपूर्णाची हे आहे फ्रेम. ही तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही अशी स्टँडवर ठेवू शकता, किंवा फ्रीज मॅग्नेट म्हणून फ्रीजला पण वापर करू शकता. त्याची किंमत काय जाते साधारण? ह्याची 200 रुपयापर्यंत जाते. विथ स्टँड भेटेल तुम्हाला ती. अरे वा. तुम्हाला जर स्टँडवर ठेवायची नसेल तर पाठीमागे मॅग्नेट लावून मी तुम्हाला फ्रीज मॅग्नेट म्हणून वापरू शकता. बेसिकली तुम्हाला जसं पाहिजे तसं कस्टमाइज सगळ्या गोष्टी मिळू शकतात. ग्रेट. आता इथे बऱ्यापैकी फ्रेम्स पाहिले, पण तिथे त्या वरती लावल्या आहेत, मला त्याची पण माहिती हवी आहे. या कोणत्या फ्रेम आहेत? या ब्रासच्या फ्रेम आहेत. ओके. प्युअर ब्रासचं ते हे आहेत, बनवलेले ते सिम्बॉल आहेत. आणि त्याला डबल फ्रेम केलेली आहे. तिथे पण बघितलं तर खण आणि टिश्यू हे 2 प्रकार वापरलेले आहेत. बेसिकली मेन खण हा आलेलाच आहे सगळ्या. राईट. त्याच्यामध्ये अशा पण 2 फ्रेम. अशा पण 2 फ्रेम आहेत. मस्त. म्हणजे साईज बघा, साईज रेंज खूप महत्वाची इकडे. मंडळी जी फ्रेम भिंतीवरती आहे ती बऱ्यापैकी मोठी आहे. ही थोडी स्क्वेअर साईज मध्ये आणि आयडियल साईज आहे घरातल्या एखाद्या भिंतीवरती लावायला. सो अगेन ही ब्रास मधलं प्युअर ब्रास आहे. आणि हे काळं नाही पडत. तुम्ही एक थोडस सोल्युशन असतं ते लावून असं जस्ट कपड्याने त्याच्यावर फिरवलं की हे परत क्लीन होतं. आणि ह्याला सगळ्या ब्रशनी तुम्ही स्वच्छ करू शकता. वा. आणि ह्याच्यामध्ये पण मी सांगते की फ्रेम तुम्हाला पाहिजे तशी बनवून मिळेल. ओके. तुमच्या चॉईसने तुम्हाला कसं पाहिजे तशी फ्रेम कलर त्याच्यामध्ये मिळेल. ह्याचा पण कलर तुम्हाला पाहिजे तसा मिळेल. मस्त. आणि अगेन तुम्ही फिनिशिंग पाहू शकता. हे तुम्ही घरात हँग करायला खूप सोपा आहे आणि अगेन गिफ्ट साठी खूप उत्तम ऑप्शन आहे. दुकान असू देत किंवा घर असू देत, क्लिनिक असू देत, कुठेही अशा फ्रेम्स लावल्या तर ते छानच दिसणार आहेत. सो हे खूपच मस्त दिसतंय. काय किंमत जाते फ्रेम्सची साधारण? ह्याची 2500 आहे. ओके. आणि ह्या मोठ्या आहेत ना, त्यामुळे ह्या आणि त्या डबल मध्ये बनलेल्या आहेत, त्यामुळे त्या 3500ची जाते.
आणि हीच अगदी स्वस्त आहे 1250 पर्यंत. 1250 पर्यंत. सो हत्ती आहे किंवा तर घरामध्ये गजलक्ष्मी म्हणून ह्या खूप महत्वाचं पार्ट प्ले करतात. वास्तूमध्ये याचा खूप महत्वाचा म्हणजे पार्ट आहे. घरामध्ये हत्ती असायला हवेत असं बरेच लोक सांगतात. सो ज्यांच्याकडे हत्ती आहेत पण त्यांना काहीतरी वेगळ्या लुक मध्ये ठेवायचंय तर मग खण आणि हे ब्रासचे हत्ती सो असं सुद्धा तुम्ही गिफ्ट म्हणून स्वतःसाठी पण घेऊ शकता. खूप सुंदर आहे हे. मंडळी फ्रेम्स तर बघून झाले पण मला एक प्रोडक्ट तिथे खूप युनिक आणि खूप कमाल असं दिसलेलं आहे ते हे आहे. ताई आता ह्याची पण माहिती देतील. हे कटलरी ऑर्गनायझर आहे. हे तुम्ही तुमच्याकडे खूप जर लोक पार्टीसाठी वगैरे येणार असेल तर चमच्याचे स्टँड वगैरे ठेवण्यापेक्षा तुम्ही असं चमचे ह्याच्यामध्ये ठेवू शकता. हा टिश्यू पेपरसाठी हा मुद्दामून फ्लॅप केलेला आहे. ह्याच्यावरती तुम्ही पेपर अँड सॉल्टचे तुमच्या बॉटल्स पण ठेवू शकता. अगदी ही मोठी साईज आहे ह्याच्यामध्ये 14x15 आणि ही छोटी साईज आहे ही 8x12 साईज आहे. हा पूर्ण फ्लॅप ओपन होतो. ह्याच्यामध्ये जवळजवळ ह्याच्यामध्ये 1 डझन मावतात. ह्याच्यामध्ये 1.5 डझन चमचे आणि फोक आणि बटर नाईफ मावू शकतो. म्हणजे त्याच्यामध्ये मी पहिल्यांदा बघते की खणाचा असा ऑथेंटिक पद्धतीचा वापर कटलरी ऑर्गनायझर मध्ये पण केला जातो. सो हे तुम्ही तुमच्या स्वतःच्या डायनिंग टेबलवरही ठेवू शकता. आणि ताई जसं म्हणाल्या की भरपूर पाहुणे येणार आहेत, पार्टी आहे, छोटीशी गेट टुगेदर आहे, तेव्हा याचा वापर तुम्ही करू शकता. ह्यांची साधारण किंमत कशी जाते? मोठं जे आहे ते 1150 ला जातं. छोटं जे आहे ते 850 पर्यंत. ओके. अगेन त्याच्यामध्ये तुमचा कलर जो आहे म्हणजे कस्टमाइज असं मिळेल की तुम्हाला जो कलर पाहिजे. म्हणजे डायनिंग टेबलला युजली असतं ना की डायनिंग टेबलचं आमचे जे सिटिंग अरेंजमेंट आहे त्याचा रंग वेगळा आहे तर तशा रंगाप्रमाणे खणाचा पण कलर बदलेल, फ्रेमचा पण कलर बदलेल. सगळं कस्टमाइज होऊ शकतं. तुमच्या आवडीनुसार तुम्हाला सगळं मिळू शकतं. ग्रेट. सो मंडळी एक सोपी गोष्ट करायची तुम्हाला. जे काही तुम्ही व्हिडिओमध्ये पाहताय त्याचा स्क्रीनशॉट ताईंना पाठवा. मग त्यातले रंग किंवा अजून काही कलेक्शन आहे ताई तुम्हाला व्हॉट्सअपवर डिटेल्स पाठवतीलच. पण हे होम बेस्ड बुटीक असल्यामुळे तुम्हाला इथे ताईंना कॉल करूनच यावं लागेल. आम्ही आता आहोत बोरिवलीमध्ये. सो बोरिवलीला आलात की ताईंना दिलेल्या नंबरवर कॉल करा. मग ताई तुम्हाला त्यांच्या ऍड्रेससाठी असिस्ट करतील. सो नेक्स्ट काय बघतोय आपण? नेक्स्ट आपण कॅन्डल्स बघतोय. या हल्ली नवीन प्रकारच्या कॅन्डल्स आहेत. त्याच्यामध्ये असं तुम्ही डेकोपाज आपण आर्ट म्हणतो ना. येस. तर तो आर्ट वापरून ह्या कॅन्डल्स बनवलेल्या आहेत. सुंदर. त्याच्यामध्ये ह्या अशा फुलांच्या अशा मोल्ड मध्ये विथ ट्रे घेऊ शकता तुम्ही. तुम्ही सगळं घरात बनवलेलं आहे. वाव. विदाऊट. आणि आता सध्या क्रिसमसचं हे आहे त्यामुळे असं क्रिसमसचं सांता आणि बेल हे. आणि हा एक नवीन प्रकार मी इंट्रोड्यूस करते की काचेच्या ग्लास सोबत ती टी लाईट कॅन्डल ठेवायची. आणि हा असा आपण नवरात्रीमध्ये हातात घालतो. हा आभूषण म्हणून तर तो असा पण युज करू शकता तुम्ही. कसलं भारी वाटतंय हे. सो हे बघा काचेचा ग्लास आहे त्याच्या आतमध्ये कॅन्डल ठेवली आहे ताईंनी. पण हे तुम्ही समोरून हे अशा पद्धतीने पण ठेवू शकता किंवा हे जर रिफ्लेक्ट झालं तरी ते खूप छान दिसणार. चांगलं दिसतं. मस्त आहे. ह्याची काय किंमत आहे? ह्याची 400 रुपये किंमत आहे. वा. सो अगेन हे गिफ्टिंग साठी बल्कमध्ये विचार करत असाल तर एक खूप सुंदर ऑप्शन आहे. आणि हा परत सेम तसंच आहे की बारशाला तुम्ही देऊ शकता. ह्याच्यामध्ये पिंक कलर मी बनवलेला आहे. तुम्ही मुलगा असेल तर ब्ल्यू कलर बनवू शकतो. अरे गिफ्टिंग. आणि हल्ली हा ट्रेंड आहे की देतात लोक. आत्ताचं यंग क्राऊड जे आहे ते अशा टाईपचं म्हणजे काहीतरी वेगळं. त्यांची काय किंमत जाते? ह्याची 300 रुपये जोडी आहे ही. बरं. आणि बाकी कॅन्डल्सची ही तुम्हाला 300-350 रुपयापर्यंत मिळेल. ही जरा मोठी आहे तर ही 500 रुपयापर्यंत जाते. कारण की शेवटी मेन किती युज त्याच्यावर हे जातं. मस्त. आणि या सगळ्या कॅन्डल्स ही तर अगदी दिवसभर हे करते चालू राहते. ही त्याच्यापेक्षा जास्त जाते आणि ही 3-4 तास जाते. किती छान. सो क्रिसमस इव्हनिंग किंवा बर्थडे पार्टी किंवा घरामध्येच अलीकडे डिनर कॅन्डल लाईट डिनर वगैरे प्लॅन केलं जातं तर मग त्यावेळेला तुम्ही किंवा बर्थडे पार्टी किंवा कोणाला बर्थडे सरप्राईज द्यायचंय, घर सजवलं जातं त्यावेळेला पण तुम्ही अशा कॅन्डल्सचा वापर मस्त करू शकता. सुंदर.
आता आपण टेबल रनर किंवा तर बऱ्याच जणांचं असं असतं की आमच्याकडे घरामध्ये तर डायनिंग टेबलच नाहीये, मग त्या टेबल रनरचा कुठे वापर करणार. तर बरेच जण ह्याला सोफ्यावरतीही टाकतात किंवा तर ताईंनी टिपॉयवरतीही मांडून ठेवलेलं आहे सुंदर पद्धतीने. सो घरी छोटंसं फंक्शन आहे किंवा काय, त्यावेळेला असं काही टेबल किंवा टिपॉय आहे तुमच्याकडे तर तुम्ही त्याच्यावरती ह्याचा वापर करू शकता. सो ताई ह्याची किंमत काय जाते साधारण? ह्याची 750 रुपये जाते. 750 छोटे मोठे सगळे मिळतील तुम्हाला. मस्त. ह्यातली थोडीफार व्हरायटी मला दाखवा ना. हे मी थोडंसं बाजूला घेते हवं तर. हा हे बघ. वा. सो एक एक तुम्ही डिझाईन पाहू शकता मंडळी. प्रत्येकावरची डिझाईन साईडला त्याला मस्त गोल्डन पाइपिंग करण्यात आलेलं आहे. आणि अगेन हे थोडं व्हायब्रंट लुक, घरामध्ये हळद असू देत, कोणाचं लग्न असू देत, बारसं किंवा तर आता तर चोरोटी भरणं, हे सगळे पण खूप मोठे ट्रेंड झालेत सध्या. किंवा तर हळदी कुंकवाला असं ब्लॅक मध्ये हवंय तर त्याच्यावरती. प्रत्येक ह्याच्यावरचं जे तुम्ही कलर डिझाईन्स पाहताय ते किती युनिक वाटतात बघा. हे फेस्टिव्ह साठी अ व्हेरी गुड टू गो ऑप्शन. पार्टीला कोणी येत असेल किंवा थोडासा ट्रेडिशनल टचही घराला द्यायचा विचार करत असाल तेव्हा तुम्ही याचा वापर करू शकता. किती सुंदर गोल्डन कलर मध्ये पण आहे बघा. सो या साधारण सगळ्यांची किंमत सेम जाते. थोडीशी जे छोटे आहेत ते 500-550 पर्यंत मिळू शकतात. जे मोठे आहेत जसं 6 सीटर डायनिंग टेबलवर टाकायचे ते 750 पर्यंत मिळू शकतात तुम्हाला. ह्याच्यामध्ये पण तुम्हाला तुमचे कलर ऑप्शन्स मिळू शकतात. अरे तुम्हाला पाहिजे तो गोंडा लावून मिळू शकतो. पायपिंग जी तुम्हाला पाहिजे तशी विदाउट पायपिंग तशी पण मिळेल किंवा अजरक वगैरे सगळ्या कपड्यांवर तुम्हाला हे असे मिळू शकतात. अच्छा, म्हणजे मी जो फॅब्रिक सांगेल तुम्हाला फॅब्रिक किंवा इतर कोणतं तर त्याच्यावरती तुम्ही हे बनवून देऊ शकते तुम्हाला. किती मस्त. सो घरामध्ये तुम्ही ऑलरेडी जर काही असे पडदे वगैरे वापरत असाल तर मग तसंच तुम्ही काही कॉम्बिनेशन मध्ये असं काही बनवून घेऊ शकता ज्याला टेबल रनर असं म्हणतात. नेक्स्ट आपण बघणार आहोत तोरण. आता घरामध्ये कोणतंही सण असू देत तर काही माझ्या अशा मैत्रिणी आहेत तर त्या दर महिन्याला तोरण बदलतात. कारण की त्यांना असं असतं की घरात येणारा पाहुणा किंवा आपण स्वतः घराच्या बाहेर जेव्हा जातो किंवा येतो तेव्हा ते पॉझिटिव्ह व्हायब्रेशन आणि ते घराला छान लुक असेल तर ते कधीही पॉझिटिव्हच वाटतं. त्यामुळे तुम्ही सुद्धा तुमच्या घरासाठी पैठणीचा वापर केलेले असे सुंदर तोरण घेऊ शकता. ताई ह्याची किंमत काय जाते साधारण? ह्याची 550 रुपये किंमत आहे. बरं. आणि ही 2 लेअर मध्ये ना? 2 लेअर मध्ये. ओ वा. आणि आतमध्ये सॉफ्ट कुशनिंग आहे त्यामुळे वाऱ्याने जास्त हलणार नाही, हलत नाही, स्टेबल राहील. आणि तुम्ही लेसचा वापर किती मस्त केलेला दिसेल. खूप सुंदर आहे. ह्याची काय किंमत म्हणाला? 550. 550. ह्याच्यात कलर्स आहेत? खूप कलर्स आहेत त्याच्यामध्ये, तुम्ही बघू शकता. हे बघा. सो दिस इज पिंक, अगेन एक येलो. वा. प्रत्येक पॅटर्न मध्ये तुम्हाला बॉर्डर मध्ये वेगळे मिळेल आणि हे पण पॅचही वेगळे मिळेल. सो एक पर्पल आणि एक सुंदर असा रेड कलर मध्ये पण आहे. लग्न वगैरे असेल तर खूप लावायला रेड कलर वापरायला बघतात तर तुम्हाला पाहिजे तो कलर इथे मिळू शकतो. अगेन ह्याच्यामध्ये पण कस्टमायझेशन मिळू शकतं. हा, मला तेच विचारायचं होतं. तोरण म्हटलं तर ही तर आपल्या फ्लॅटची आयडियल साईज आहे ना. फ्लॅटचे जे दरवाजे असतात, काहींचे बंगले असतात गावाकडे, तर त्या बंगल्याचे जी साईज असते त्याचं तोरणही म्हणजे मिळू शकेल. मग त्याच्यामध्ये कसं होईल की तुमचे प्राइजेस थोडेसे वाढतील. आणि अगदी तुम्हाला पाहिजे असेल की ही फुलं नकोय इथे मला मोरच पाहिजे असा तर तो मोर पण मिळेल. आणि हा कपडा जर तुम्हाला खण पाहिजे असेल तर इथे खण मिळेल. अच्छा. सो हे पैठणी आणि ब्रोकेड, पैठणी आणि खण असं कॉम्बिनेशनही तुम्ही देऊ शकता. किंवा ह्या बॉर्डर मध्ये तुम्हाला असं असेल की मला फुलांची बॉर्डर असू दे पैठणी जशी आपण ट्रे मध्ये युज केली तर तो प्रकार पण इथे तुम्हाला मिळू शकेल. म्हणजे असं काही नाही की हेच आहे माझ्याकडे आणि हेच तुम्ही घ्यायचंय असं काही नाहीये. तुमच्या ह्याच्याप्रमाणे तुम्ही जे म्हणाल ते तुम्हाला मिळू शकतं. नेक्स्ट हे काय आहे? हा चौरंग आहे छोटा. हा मी आपले जयपुरी टाईल्स लावून बनवलेला आहे. हा तुम्ही ऍज अ सेंटर टेबल म्हणून सुद्धा छोटासा वापर करू शकता. किंवा आपली देवी आता मार्गशीर्ष वगैरे आलेले आहेत त्याच्यामध्ये तुम्ही ह्या देवी इथे पूजू. ह्याच्यामध्ये पण तुम्हाला पाहिजे तसं कस्टमायझेशन मिळेल. खणाचं मिळेल, पैठणीचं मिळेल आणि साईज पण मोठे मिळतील. आणि भक्कम आहे तो असा, म्हणजे जड आहे आणि हे पण पाय पण असे मजबूत आहेत. मस्त. आणि पॉलिश केलेले आहेत व्यवस्थित. फायबर युज केलेला आहे त्यामुळे तसं काच इथे काच लावलेली नाहीये मी. पण जेव्हा मी खणाचं किंवा पैठणीचं तुम्हाला बनवून देईल तेव्हा असं व्यवस्थित काच लावून बनवून दिलेल्या आहेत. म्हणजे ह्याची काय किंमत जाते? आणि ह्याची 2000 आहे. ह्याच्यामध्ये जर तुम्ही 1 बाय 1 घ्यायला गेलात
तर ते 2500 आणि त्याच्यापेक्षा मोठे मी जे बनवून दिले ते 4.5-5 पर्यंत मी दिलेले आहे. तर तुमची चॉईस जशी असेल तसा प्राइस थोडस पुढे मागे होतो. मस्त, खूप छान. आता इथे टोपीही दिसत आहेत, सो टोपीही इम्पॉर्टंट आहे. आता वेडिंग सीझन आहे, त्याचसोबत पुढील वर्षी बरेचसे नवीन नवीन फंक्शन असणार आहेत. जे नवरदेव आहे ज्यांचं पहिला सण असेल, नवरी मुलीसाठी तर असतातच, नवरदेवांसाठीही असतं, तर मग त्यावेळेला तुम्ही हे घेऊ शकता. ह्यांची साधारण किंमत काय जाते? खणाची आहे ती 350 पर्यंत भेटेल तुम्हाला. ओके. आणि पैठणीच्या आहेत त्या 375 वगैरे अशा मिळू शकतात. ह्याच्यामध्ये पण बघितलं तर तुम्हाला व्यवस्थित मोर आणि हे आलेले आहेत. किती छान ना, मस्त वाटते, छान वाटते. माझी पण म्हणजे मला खूप जण असं म्हणतात की टोपी फक्त पुरुष मंडळींसाठी. मी तर कितींदा घातलेलं आहे. आणि हे छान दिसतं ऍक्च्युली. आपल्या एखाद्या साडीवरती लुक म्हणून छान वापर करू शकता. आता गुढीपाडवा वगैरे आलेला आहे, शोभायात्रा असतात त्याच्यात तुम्ही यूज करू शकता. किंवा आता बेसिकली लग्नासाठी तुम्ही सगळेजण समजा ट्रेंड केलात की नाही बाबा आम्ही खणाच्याच घालणार सगळ्या किंवा पैठणीच्याच घालणार, तर तुम्हाला त्याप्रमाणे मिळू शकतात. बल्क ऑर्डर मिळू शकते. एखादीच पाहिजे असेल तर एखादी पण मिळेल. अरे वा. आता आपण बल्क ऑर्डर बद्दल बोलतोच आहे, पण मला विचारायचं आहे की तुम्ही एक सिंगल प्रोडक्ट ही घरपोच पाठवता की बल्क ऑर्डरच घरपोच? नाही, सिंगल प्रोडक्ट पण मी घरपोच पाठवते. जसं कुरिअर तुमचं असेल, जे एरिया कुरिअर आणि किंवा पोर्टर. काचेचं सामान असेल तर पोर्टरने बेसिकली चांगलं जातं, म्हणजे सेफ जातं, भीती नसते की काच तुटली वगैरे. तसं तर आता मी बेंगलोरला पण काचेचा ट्रे पाठवलेला आहे, तो असं व्यवस्थित गेला, म्हणजे त्याचं पॅकिंग आणि मग त्याच्यामध्ये येणारे कुरिअर चार्जेस त्या ह्याच्याप्रमाणे वाढलं जातं. असं आहे. बर. सो आता इथे मला अजून दिसत आहे ते खूप छान पद्धतीचे गणपतीचे असे हे आहेत आणि त्यासोबत स्वामींची फ्रेम ठेवलेली दिसते. सो ही खणामध्ये आणि ही मल्टी कलर मध्ये आहे. सो खूप सुंदर पद्धतीने ती फ्रेम तयार करण्यात आलेली आहे. गिफ्टिंग साठी अगेन अ व्हेरी गुड टू गो ऑप्शन. आणि हे गणपतीचे हे काय आहेत नेमके, म्हणजे हे हँग करू शकता तुम्ही, त्याला हँग करू शकता किंवा आपलं ते इझेल असतं ना छोटं, त्याच्यावर पण ठेवू शकता. अरे वा. स्टँडवर असं. अगेन एक स्वामींची खूप सुंदर अशी फ्रेम आहे इकडे. सो खणामध्येच त्याचा वापर केला गेलेला आहे. सो स्वामी भक्त आहेत आणि तुम्हाला काहीतरी मस्त गिफ्ट द्यायचंय त्यांना, तर तुम्ही असं काही दिलं तर त्यांनाही ते नक्कीच आवडेल. आणि गणपतीचं जे आहे ते युजली घराच्या बाहेर फ्लॅटच्या वरती, जो मेन दरवाजा असतो फ्लॅटचा त्याच्या वरती लावायला पण तुम्ही याचा वापर करू शकता. आणि हे स्वच्छ करायलाही सोपं आहे. त्यांची साधारण किंमत काय जाते? तर स्वामींची फ्रेम आहे ती 250 रुपयाला मिळेल तुम्हाला. गणपतीचे आहेत ते 250 पर्यंत. आणि हे अगदीच छोटस फ्रीज मॅग्नेट आहे सरस्वतीचं. हे पण खणावर बनवलेलं ऍक्रेलिक यूज केलेलं आहे. हे तुम्ही बाहेर दरवाजावर सुद्धा लावलं ना तर त्याचं एक वेगळं व्हायब्रंट आपल्याला असं पॉझिटिव्ह हे मिळतं. किंवा तुम्ही फ्रीजला लावून फ्रीज मॅग्नेट करू शकता. ह्यांची काय किंमत आहे? हे 100 रुपये पर्यंत. 100 रुपये. सी, तुमच्याकडे खूप जण आहेत आणि जसं आम्ही सुरुवातीलाच म्हणालो वेडिंगचं रिटर्न गिफ्ट तर आहेच, पण बारसा आहे किंवा तर डोहाळे जेवण आहे किंवा बर्थडे, कोणाचं 50 बर्थडे सेलिब्रेशन असतं, 75वा बर्थडे सेलिब्रेशन केलं जातं, तर त्यावेळेला पण तुम्ही गिफ्ट द्यायला असं खूप सुंदर आणि खूप आवडेल सगळ्यांना अशा पद्धतीचं गिफ्ट आहे हे. सो आता आपण येऊयात महिलांच्या आवडीच्या विषयाकडे. लग्न सराई म्हटलं तर रिटर्न गिफ्ट तर आलेच, पण साड्याही आल्या, पण त्याच सोबत एक महत्वाची गोष्ट असते म्हणजे कॅरी करायला एक सुंदर अशी छान आम्हाला बॅग किंवा क्लच किंवा पर्स असं म्हणू शकतो आपण. सो इथे खणामध्ये आणि पैठणीमध्ये असे सुंदर क्लचेस इथे ठेवण्यात आलेले आहेत. तर याची माहिती द्या आणि साधारण प्राइस काय असेल ह्यांची? आता ही विथ हँडल आहे. बघितलं तर इथे मोर व्यवस्थित विजिबल झालेला आहे. आणि हा इथे एवढा मोठा मोरचा पॅच लावल्यामुळे पाठीमागे काही गजबज केलेली नाही, पाठीमागे प्लेनच ठेवलेला आहे. आणि हा हँडल आहे, हे हँडल तुम्ही असं घालू शकता, ते छान दिसतं असं. म्हणजे तुम्हाला आता जेवताना वगैरे कसं होतं की आपण कुठे ठेवायचं बाबा. बरोबर. आणि आतमध्ये स्लिंग आहे आणि स्पेशियस आहे असं बघायला गेलं तर. याच्यामध्ये एक मोबाईल, तुमचं चष्म्याचं हे, पैशाचं पाकिट आणि एक रुमाल ह्याच्यात एकदम इझिली राहू शकतो. ह्याच्यामध्ये अगेन तुम्हाला वेगवेगळ्या डिझाईन्स दिसतील. हा मुनिया पोपट आहे, हा स्वान आहे, एकदम सुंदर प्रमाणे तो हे झालेला आहे. मोठा मोर नको असेल तर छोटा मोर पण आहे, मस्त. आणि ह्या ज्या आहेत ह्या विदाऊट हँडलच्या आहेत, पण ह्या अशा ह्या पण खूप सुंदर आहे ना हे पण. आणि इथे समोर मोर आलं, पाठीमध्ये स्वान आलेला आहे. आणि प्रत्येकाला स्लिंग ही आहे. आणि परत ठेवायचं म्हणाला तर सेम साईज आहेत. त्याच्यामध्ये तुमचा मोबाईल, गॉगल, चष्मा
किंवा चष्मा, थोडेफार पैसे कार्ड वगैरे राहू शकतात. ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत अशा. हे बघा, वा मस्त. आणि हा इकडनं ह्या साईडने हा पोपट येतो, इकडनं हा स्वान येतो. खूप सुंदर. असं नाही की एकच डिझाईन आले आणि पाठीमध्ये नाहीये, तर हे सगळीकडे तुम्हाला छानपैकी असं मिळू शकेल. ह्याची काय किंमत जाते साधारण? ह्याची जाते 950. ओके, हा जरा मोठा आणि विथ हँडल आहे. ओके, ह्या आहेत 850च्या आहेत. 850. ओके. आणि त्याच्यामध्येच बघितलं तर खणाचं, हल्ली खणाचं हे वेगवेगळ्या टाईपनी तुम्हाला वेगळे कलर, ब्राईट कलर सगळे मिळू शकतात. अगेन ह्याच्यामध्ये पण तेच आहे की सीलिंग आहे सगळीकडे, व्हेरी स्पेशियस आहेत. कलर खूप आहे त्याच्यामध्ये. आणि ऍक्च्युली हे सगळे कॉम्बिनेशन मस्त मस्त. सी असं ब्ल्यू सोबत हा एक कॉम्बिनेशन आहे, मोरपिशी विथ मरून, पिंक विथ रेड कॉम्बिनेशन, आणि इथे असे 2 पण कॉम्बिनेशन आहेत. त्यांची काय किंमत जाते? ह्याची 750 पर्यंत जाते. 750 पर्यंत. असं. सो तुमच्याकडे जे काही प्रोडक्ट्स अवेलेबल आहेत ते तुम्ही बल्क ऑर्डर्सही घेता आणि सिंगलही पाठवता, राईट? सो मला आता विचारायचंय की होम बेस्ड आहे तर अपॉइंटमेंट घेऊनच सगळ्यांनी येणं अपेक्षित आहे की कसं काय? हो, अपॉइंटमेंट घेऊनच येणं अपेक्षित आहे. म्हणजे त्याप्रमाणे तुम्ही जर येणार असाल, मला आधी फोन केलात आणि तुम्ही कशात इंटरेस्टेड आहात तर ते प्रॉडक्ट मी व्यवस्थित तुम्हाला दाखवू शकेल. व्यवस्थित आहे. असं मध्ये चालत तर मग मला थोडंसं इनकन्व्हिनियन्स होऊ शकतं, कारण की शेवटी भरून ठेवलेलं असतं प्रॉडक्ट. राईट. आणि आपण आपले प्रोडक्ट कुठल्या शहरांमध्ये पाठवू शकतो? आता तसा विचार केला तर आता लंडन पर्यंत माझं प्रॉडक्ट गेलेलं आहे. व्हेरी नाईस. लंडन अमेरिकेपर्यंत दोघांकडे प्रॉडक्ट गेलेला आहे. पण मी जे पाठवले ते बेंगलोर, म्हैसूर अशा ठिकाणी मी व्यवस्थित प्रॉडक्ट हे डिलिव्हर केले. म्हणजे काचेचं जरी असं काळजी घ्यायची गरज नाहीये. नाही, मी तसंच पॅकिंग करून देते तुम्हाला, त्यामुळे तसा काही प्रॉब्लेम येत नाही. वा. तर बघा मंडळी, तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये जे काही आवडलंय त्याचा स्क्रीनशॉट ताईंना दिलेल्या नंबरवरती पाठवा, किंवा तर तुम्ही मुंबईकर असाल आणि ताईंना प्रत्यक्षात भेटून तुम्हाला खरेदी करायची आहे त्यांच्या प्रोडक्ट्सची, तर मी स्क्रीनवर त्यांचा नंबर देतेय, त्यावरती कनेक्ट करून त्यांची व्यवस्थित अपॉइंटमेंट घेऊन त्या तुम्हाला ऍड्रेस आणि बाकी गोष्टी पाठवतील. त्याच्यावरती तुम्ही त्यांना संपर्क साधून मग इझिली इथे खरेदीला येऊ शकता. इन केस तुम्ही मुंबईकर नाही आहात आणि तुम्ही दुसऱ्या शहरातून व्हिडिओ पाहताय पण प्रोडक्ट आवडलंय, तरी सुद्धा घर बसल्या एका क्लिकवर शॉपिंग करू शकता. याशिवाय ताईंचं इंस्टाग्राम पेज बऱ्यापैकी ऍक्टिव्ह आहे. कुठल्या नावाने सर्च करायचंय तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, आणि युट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्यांच्या इंस्टाग्राम हँडलची लिंक सुद्धा देते, त्यावर क्लिक करा, त्यांना फॉलो करा. नवनवीन प्रोडक्ट्स येत राहतील आणि त्याचे अपडेट सुद्धा तुम्हाला त्याच्यावरती मिळत राहणार आहेत. सो अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स टू एन एंड. अनुराधा ताई, थँक्यू सो मच. खूप छान माहिती दिली आणि मला तुमचे प्रोडक्ट्स खूप आवडलेत. सो तुम्हाला ताईंचे प्रोडक्ट्स कसे वाटले आणि सगळे प्रोडक्ट्सची किंमतही आम्ही तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. तुमचा फीडबॅक प्रोडक्ट्स बद्दलचा कमेंट सेक्शन मध्ये टाकायला विसरू नका, आणि शॉपिंग भरभरून करा कारण की वेडिंग सीझन आहे. सो तुमचंही वेडिंग सीझन आणि घराला होम डेकोरचे जे काही प्रोडक्ट्स हवे असतील तर सगळं काही उत्तम दर्जाचे प्रोडक्ट्सची शॉपिंग तुम्हाला इथे करता येणार आहेत. अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स टू एन एंड. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.